नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, कारण पावसाला खूप अशी सुरुवात झाली. मुसळधार असा पाऊस चालू झालाय आणि या पावसामुळेच माझा पूर्ण आठवडा खूप बिझी गेलेला आहे. बरेच दिवस झाले, म्हणजे 4 ते 5 दिवस झाले. उद्या 5वा दिवस होईल, आपले ब्लॉग्स येत नाहीये. थोडीशी बिझी असल्यामुळे, म्हणजे कामावरनं यायला थोडाफार उशीर होत असल्यामुळे ब्लॉग शूट करायला जमलं नाही आणि तुमच्याबरोबर शेअर करायला जमलं नाही. आईकडे जायचं होतं पण ते थोडं राहून गेलं माझं. आणि प्रॉब्लेम काय झाला, सोमवारी आणि मंगळवारी खूप पाऊस असल्यामुळे ऑफिसमध्ये पण स्टाफ वगैरे आला नाही. त्याच्यामुळे काय झालं, आणि आमच्याकडे कसं सिस्टम असतं, जोपर्यंत तुम्ही ओव्हर देत नाही, म्हणजे तुमची ओव्हर हँडओव्हर करत नाही किंवा तुम्हाला कुठला स्टाफ सोडायला येत नाही, तोपर्यंत तुम्ही जाऊ नाही शकत ड्युटी सोडून. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची पुढची जी ड्युटी असते ती पण कम्प्लीट करून जावी लागते. त्याच्यामुळे मला घरी यायला ऑलमोस्ट 9 वाजत होते 2 दिवस. कारण सेंट्रल लाईनला वायर वगैरे कुठेतरी तुटलेली आणि त्याच्यामुळे झाड पडलेलं कल्याण कसारा साईडला. मग सेंट्रल लाईन बंद होती, त्याच्यामुळे मग सोमवार मंगळवार तो प्रॉब्लेम झाला. आणि नंतर आमच्याकडे ऑडिट चालू आहे NABHचं. जे आता हॉस्पिटल फील्डमध्ये किंवा मेडिकल फील्डमधले त्यांना माहिती असेल, तर ते NABHचं ऑडिट चालू असल्यामुळे आता हे 3-4 दिवस खूप बिझी आहेत. म्हणजे यायलाच उशीर होतोय, कारण सगळं ऑडिटचं काम वगैरे जे काही होतं ते सगळं बघायचं होतं आणि त्याच्यामुळे खूप उशीर जात होता. उद्या पण मला जायचं, उद्या संडे असला तरी ऑडिट असल्यामुळे उद्या जायचंय ऑफिसला. मी म्हटलं आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करू, कारण आज थोडी लवकर आलेली मी, कारण आज आणि उद्या 2 दिवस ऑडिट होतं. तर आज लवकर आवरलं, ऑडिटर लोक लवकर गेले, तर म्हटलं आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करू. आज बराचसा थोडासा वेळ मिळणार होता. तर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ पण एन्जॉय करत असाल. आपल्या चॅनलवर 6000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचंय. तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट, तुमचे आशीर्वाद असेच कायम असू दे माझ्या. आपली फॅमिली अशीच छान छान ग्रो होऊ दे. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मार्फत तुम्ही ते मला सांगतच असता आणि अशाच कमेंट करा, मला छान छान एनर्जी द्या की असे छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आजचा ब्लॉग आहे ना, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आजच्या ब्लॉगसाठी मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येत होत्या आणि आपल्या एक ज्या ताई आहेत त्यांची स्पेसिफिकली मला बरेच दिवस झाले रिक्वेस्ट येत होती. आता तुमच्या सगळ्यांच्याच रिक्वेस्ट नुसार मी ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणि मोस्टली जे बेकिंगचे आहेत ना, त्याच्यासाठी खरंच मला खूप रिक्वेस्ट येत आहेत. आता येणाऱ्या ब्लॉग्स मधून मी बरेचसे जे काही रेसिपीज किंवा ज्या काही गोष्टी आहेत ना बेकिंग रिलेटेड शेअर करणार आहे. श्वेताताईंची खूप दिवसांपासूनची पेंडिंग रिक्वेस्ट आहे. त्याच्यानंतर आरतीताईंची पण आहे. बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट ज्या कुकीज साठीच्या वगैरेसाठी आहेत, तर त्या आता सगळ्या हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि कसं झालंय, गेल्या आठवड्यामध्ये मी म्हटलेलं की तुम्हाला डोसा वगैरे वेगळ्या पद्धतीचा, म्हणजे जे आपलं लापशीचा डोसा वगैरे मला दाखवायचं होतं. पण माझा शेड्यूल बिझी असल्यामुळे काही वीकली मील प्लॅनचं मला ह्या आठवड्यात तुमच्याबरोबर शेअर करायला जमणार नाही आणि मी देखील काही केलं नाहीये. आता उद्या जेव्हा मी लवकर आली, झालं सगळं व्यवस्थित, तर मग मी थोडंसं चार्ट वगैरे रेडी करेन आणि मग तुमच्याबरोबर शेअर करेन. पण नाही झालं तर त्याच्या पुढच्या आठवड्यात नक्की प्रयत्न करेन. पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा देखील येते, तेव्हा थोडासा वेगळा असा विचार आहे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा. जर माझं तिथे जाणं झालं, म्हणजे मला जायचंय, बरेच दिवस झाले, बरेच दिवस नाही महिने मला तिथे जायचंय, पण योग काही येत नाही. यावेळेस मी असं ठरवलंय, अनाईचं रविवार आला, मेन म्हणजे सुट्टीचा दिवस आला आणि निवांत असं जाऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. तर विचार चाललाय तुमच्याबरोबर शेअर करायचं. जर झालं सगळं जुळून आल्यानंतर नक्की तुमच्याबरोबर ब्लॉग मार्फत ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, बरेच दिवस झाले ज्वेलरी ऑर्गनायझेशन किंवा तुझी ज्वेलरी, जे माझं डेलीचं जे मी वापरते ना, ते मी कसं स्टोअर करते किंवा त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, याबाबतचा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता जास्तची बडबड नाही करायची, कारण खूप बडबड झाली. एवढ्या दिवसांचं जे बोलणं आहे ना, ते एका ब्लॉगमध्ये तर होणार नाही. येणाऱ्या ब्लॉग मधनं थोडं आपण बोलतच राहू. पण चला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर ज्वेलरी कलेक्शन मध्ये मी तुम्हाला डेली वेअर मध्ये मी कुठले नेकलेस वापरते ना, ते आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. मला असं वाटतं, वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो असं काही नसतं. तुम्ही त्या गोष्टी कशा हाताळतात किंवा तुम्ही एखाद्या माणसांबरोबर कसे संबंध ठेवतात, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तसंच माझं या बाबतीत आहे. थोड्याशा वस्तूंची तुम्ही थोडीशी काळजी घेतली ना, तर त्या वस्तू तुम्हाला लाईफ लॉंग तुमच्या साथ देतील. फक्त ज्वेलरीसाठी नाही, मी सगळ्याच गोष्टीसाठी म्हणते. माझं नेहमी हेच म्हणणं असतं की जेवढ्या तुम्ही जास्त त्याची केअर कराल, व्यवस्थित त्यांना सांभाळाल, व्यवस्थित हाताळाल,
थोडीशी काळजी आपण प्रत्येक वेळेस घेतली ना तर ते वस्तू तुमच्या लाईफ लॉंग तुम्हाला नेहमी साथ देतील. माझ्याकडे जेवढं कलेक्शन ना खूप माझं कॉलेज पासूनचं कलेक्शन आहे सगळं थोडं 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 असं जमा केलेलं नेकलेसच्या बाबतीत. तर ते शेअर करते तुमच्याबरोबर. काळजी घेताना मी अशी घेते ना की जेव्हा कधी पण मी जेव्हा घालते ना तर आल्यानंतर ना मी ते फक्त असे फॅन खालीच ठेवते, एक टिश्यू पेपर ठेवते आणि त्याच्यावरती ते ठेवते आणि तसेच पूर्ण रात्र ते तसंच ड्राय व्हायला ठेवते. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी संध्याकाळी ऑफिसमधनं येते त्या दिवशी मग मी ते पॅक करून ठेवते. आणि पॅक करून ठेवताना ना अशा पद्धतीचे छोटे छोटे बॉक्सेस माझ्याकडे असतात, म्हणजे ते नेकलेस बरोबरच असतात किंवा मग मोठा बॉक्स जो माझ्याकडे अवेलेबल असते. मी जास्त असे इन्व्हेस्ट केलेलं नाही अजून ज्वेलरी ऑर्गनायझेशनच्या बॉक्समध्ये. तर हा असा कापूस ठेवते आणि हा जो कापूस आहे ना हा वेगळा असा कापूस असतो जो आपला वातींसाठी वगैरे वापरतो ना तसा कापूस नाहीये. मेडिकलमध्ये हा वेगळा कापूस मिळतो आणि याच्यामध्ये अशी ज्वेलरी म्हणजे ज्या जशा पद्धतीची ज्वेलरी आहे ज्यांना खरंच खूप व्यवस्थित असं हाताळायला पाहिजे ना त्या गोष्टी मी अशा या छोट्या छोट्या बॉक्समध्ये ठेवते. तर आता मी तुम्हाला एक एक करून सगळ्या ज्वेलरीज दाखवते की जे छोटे छोटे नेकलेस आहेत आणि जी मी ड्रेसवरती मिक्स मॅच करून घालत असते. चला तर आता सुरुवात करूया. तर आता बघा हा एक सुंदर असा फुलांचा नेकलेस आहे आणि अगदी नाजूक असा आहे. ड्रेसवर किंवा साडीवर जर आपण लॉंग मंगळसूत्र वगैरे घातलं ना आणि त्याच्यावर अगदी काटापदराची सिंपल प्लेन साडी आणि अगदी आपल्याला थोडंसं नाजूक काही घालायचं असेल ना तर हा नेकलेस अगदी सुरेख असा आहे. सगळीकडे छोटे छोटे हे आहेत बघा फुलं आहेत आणि त्याचं सेम मॅचिंग असे इयरिंग्स आहेत. हे इयरिंग्स आहेत ना आपल्याला फक्त हे घालायचं नसेल तर फक्त आपण हे कुडी पण घालू शकतो. फक्त हे एवढंच, फक्त असे मोत्यांचे दागिने मस्त असे दिसतात म्हणजे कानातले असे. आणि तुम्हाला पाहिजे तर हे अशा पद्धतीचं पण दिसेल आणि छान आहे म्हणजे अगदी लाईट वेट आणि कशावरही जाईल साडी किंवा ड्रेसवरती. तुम्हाला याचे हे मी ऑनलाईन बाय केलेलं आहे. जर लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्की ती शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता दुसरा नेकलेस दाखवते. तर हा जो आहे ना दुसरा नेकलेस खूप नाजूक आहे आणि याचे इयरिंग्स बघाल ना तर अगदी असे नाजूक आहेत जे आपण स्कूलमध्ये वगैरे घालतो ना लहान मुलींना, पण दिसायला अगदी छान असे दिसतात, क्यूटशे. म्हणजे जीन्सवर पण चांगले दिसतील, ड्रेसवरती पण खूप सुंदर असे सुरेख दिसतील. आणि हा देखील ना ऑनलाईनच घेतलेला आहे मी. याची पण तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे दोन्ही नेकलेस आहेत म्हणजे याच्या आधी मी दाखवलेला जो व्हाईट कलरचा आणि हे अगदी रिझनेबल आहेत. हे आय थिंक मी 120 रुपयाला घेतलंय विथ इयरिंग्स. आणि याच्या आधीचा हा जो नेकलेस घेतलेला जो मी मण्यांचा दाखवला तो 150 रुपीजला मी घेतलेला म्हणजे नेकलेस होता. आणि त्याच्यामध्ये ना अजून एक एक्स्ट्रा ब्रेसलेट पण येतं, मग ते घेतलं तर 200 रुपीजला ते होतं. आता ऑनलाईन काय किंमत असेल मला माहिती नाही, पण आय होप याच रेंजमध्ये असेल. आणि ना हे बरीच वर्ष झाली मी वापरते, म्हणजे हे घेऊन मला 2-2.5 वर्ष झाली आणि मी डेली वेअर मध्ये वापरते हे ड्रेसवर मिक्स मॅच करून. अगदी सुरेख मस्त दिसतं. तुम्हाला जवळून पाहिजे मी दाखवते बघा. अशा पद्धतीचं आहे हे. डिस्को मणी वगैरे म्हणतो ना आपण तशा पद्धतीचे थोडंफार पॅटर्न आहे. आणि इथे ना हुक्स पण हे चांगले आहेत, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. डिटेलमध्ये मी ऑलरेडी अजून एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यावरती सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसरे नेकलेस दाखवते मी. त्याच्यानंतर अशी ही सुरेख अशी माळ आहे मोत्यांची. आणि याचं जे पॉलिश जे म्हणाल ना तुम्ही, ना सिल्वर आहे ना गोल्डन आहे. याला काय म्हणू शकतो आपण, जसं गोल्ड मध्ये येतं ना गोल्ड प्लेटेड तसं मध्ये नाहीये, हे मिक्स आहे. आणि हे ना मी जीन्स वरती किंवा वन पीस वरती वगैरे ऍक्च्युली घालायला घेतलेलं आणि याला पण ना बरीच वर्ष झाली आहेत. तुम्हाला थोडंसं घालून दाखवला की अंदाजा येईल लुक वाईज. आणि हे ऑफलाईन घेतलेलं आहे. हे मी दादरला माझी जिथून सगळी ज्वेलरी घेते लावण्य स्टोर मधनं, दादर वेस्टलाच आहे, तर तिथून घेतलेलं आहे. बघा कसं वाटतंय आणि मला नक्की कमेंट करून सांगा. हे जेवढे मी तुम्हाला डेली वेअरचे जे काही कलेक्शन दाखवते माझं, त्याच्यापैकी सर्वात जास्त तुम्हाला कुठला आवडला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्यावर कुठला सर्वात छान दिसतोय ते देखील नक्की कमेंट करून सांगा. आता दुसरे दाखवते मी. तर नेक्स्ट आहे बघा, ही अशी माळ आहे आणि याच्यामध्ये 3 कलर आहेत. व्हाईट आहे, पिंक आहे आणि ग्रीन असा आहे. आणि याच्यावर ना म्हणजे इयरिंग्स नव्हते, ही फक्त माळ होती. आणि ही मी बँड्राला एका शॉप मधनं घेतलेली आणि याला पण ना घेऊन 10 वर्ष तर आरामात झाली. आणि अजूनही कुठेही त्याचं पॉलिश वगैरे अजिबात गेलेलं नाहीये.
मी तुम्हाला घालून दाखवते हा कसा दिसतोय ते. आणि मला असं वाटतं ना या नेकलेसचं कलेक्शन म्हणजे अशा पद्धतीचं एक तरी पॅटर्न आपल्याकडे असायलाच हवं. म्हणजे हे पण कसं आहे, साडी किंवा ड्रेस तुम्ही काहीही घालाल ना तर त्याच्यावरही सुरेख दिसतं. मी ना याच्यावर असे मिक्स मॅच करून इयरिंग्स घातले. याच्यामधले ना माझ्याकडे असे ग्रीन मध्ये पण आहेत बघा. आणि हे पण इयरिंग्स ना आपण साडी किंवा ड्रेस कशावरही घालू शकतो. तर हे ग्रीन आहे. जर एखादा कॉम्बिनेशन मध्ये ग्रीन वाटत असेल तर ग्रीन घालते. आता मी तुम्हाला पिंक मध्ये घालून दाखवलंय, पण ग्रीन मध्ये देखील छान दिसेल. दाखवते तुम्हाला घालून. हे बघा कसे वाटतंय. तुम्ही वेगळं पण काही घालू शकता, कारण बरीचशी माझ्याकडे मोत्यांचे आपल्याकडे सगळ्यांकडेच असतात. तर असं एखादं मिक्स मॅच जर तुम्ही घेतलं आणि वापरलं असं तर खरंच बेस्ट असेल. तर एखादं तुम्ही तुमच्याकडे नसेल ना तर अगदी असं घ्या एखादं तरी विकत. आता तुम्हाला अजून एक नेकलेस दाखवते पुढचं. तर नेक्स्ट आहे हे सिल्वर कलर मध्ये माझ्याकडे असलेलं पेंडंट. आणि ना हे पिंक कलर मध्ये. माझ्याकडे ना पिंक कलर मध्ये बरीचशी अशी व्हरायटी आहे ड्रेसमध्ये. आणि असं एखादं सिंपल असं खूप छान असं वाटतं. आणि याच्यावर असे मॅचिंग त्याचा सेट होता इयरिंगचा. आणि याला पण आहे ना आय थिंक माझ्या मते 10 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे ह्याला पण 12-13 वर्ष आरामात झाली. आणि खूप सुंदर असं, आणि तेव्हापासून मी वापरते. ही चैन पण तीच आहे, अजूनही ती कुठे काळी पडली नाही. आणि हे जे सेट आहे ना तुम्ही लावण्यमधनं घेतलाय, दादरला जे शॉप आहे तिथूनच. आणि हे बघा अशा पद्धतीचं पेंडंट. आणि हे ऍक्च्युली मी उलट घातलंय त्याच्यामुळे थोडंसं मला दिसायला प्रॉब्लेम होईल, पण छान वाटतं असं सिंपल नाजूक असं. कारण कधीतरी असं वाटतं ना खूप गॉडी असं, कारण ड्रेस खूप कधी कधी पॅटर्न तसे असतात तर आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी खूप लाईट वेट किंवा असं काहीतरी असावं. तर तशा वेळेस नाही खूप सुंदर दिसतं. ऍक्च्युली माझ्याकडे एक ड्रेस होता पिंक कलरचा आणि तेव्हा अनारकली पॅटर्न खूप निघालेला, तर त्याच्यावरती म्हणून मी हे मॅचिंग घेतलेलं. बघा कसं वाटतंय, तुम्हाला दिसतंय आता बघा, आता तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीचे 2-3 आहेत माझ्याकडे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे पण असं पेंडंट सेट आहे. ही अशी थोडीशी ब्रॉड अशी चेन आहे आणि त्याच्यामध्ये हे असं पेंडंट आहे. आणि सेम जसं हे पेंडंट आहे त्याचेच मॅचिंग असे इयरिंग्स आहेत. आणि हे पण घातल्यावर याचा लुक दाखवते. हे बघा अशा पद्धतीचं आहे. तर असे मला खूप आवडतात, अगदी लाईट वेट आणि थोडंसं असं काहीतरी सिंपल असं. तर बरंचसं कलेक्शन माझ्याकडे असंच आहे जे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलंय. आय होप तुम्हाला हे सगळं आवडत असेल. तर अजून एक पॅटर्न अशा पद्धतीचा आहे, तो पण दाखवते. तर हा एक आहे दुसरा पेंडंट सेट. आणि हा थोडा तुम्ही कुठे पार्टी वगैरे असेल, फंक्शन्स थोडंसं, तर त्याच्यामध्ये हे एक आहे पेंडंट. आणि त्याचे इयरिंग्स बघा मी एक घातलाय आणि हे असे इयरिंग्स आहेत. आणि ना हा ऍक्च्युली जो कलर आहे ना तो पिंक पण नाही आणि रेड पण नाहीये, तर दोन्ही याच्यावर असा कॉन्ट्रास्ट होतो हा याच्यामध्ये. आणि मीनाकरी बोलतात ना तशा पॅटर्न मध्ये थोडंफार हे आहे. आणि ते पण मी तुम्हाला घालून दाखवते. जेव्हापर्यंत घालून नाही दाखवत ना तोपर्यंत समोरच्याला पण कळत नाही, म्हणजे मला देखील नाही कळणार, तुम्हाला देखील अंदाजा येणार नाही की तुम्हाला कसं वाटतंय ते पॅटर्न. आणि हा पण मी सेट आहे ना, हा मी बँड्रावरनं घेतलेला आहे, लिंकिंग रोडवरनं. जे मी बँड्राला तुम्हाला म्हणाली ना ते लिंकिंग रोडवरनं घेतलेलं आहे. आणि हे पण खूप जुनं आहे, हे तर 15 वर्षापेक्षा पण आधीचं आहे. हे कॉलेजमध्ये असताना आहे घेतलेलं आहे. हे आय थिंक माझ्या आत्ते भावाचं लग्न होतं तेव्हा मी हा घेतलेला सेट आहे बँड्रावरनं. बघा कसा वाटतोय. आणि अजूनही तसाच आहे, अजूनही मी बऱ्याचशा ड्रेसेसवरती किंवा साडीवरती वगैरे असं मिक्स मॅच करून हा वापरते. आणि यातले पण अजून 1-2 पॅटर्न आहेत. आजच्या व्लॉग मधनं कितपत दाखवायला मिळेल, म्हणजे व्लॉग खूप मोठा होईल. आज आपण हे शॉर्ट्सचं जे कलेक्शन आहे तेच बघणार आहोत. आणि उद्या किंवा मग 1-2 व्लॉग नंतर मी तुम्हाला बँगल्स कलेक्शन वगैरे मी जे आहे ते दाखवते. आता पुढचा नेकलेस दाखवते मी तुम्हाला. एक अशा पद्धतीची पण माळ आहे जी माझ्याकडे मी ड्रेसवरती वगैरे वापरते कधीतरी. पूर्ण प्लेन वगैरे ड्रेस, म्हणजे व्हाईट कलरचा वगैरे ड्रेस, किंवा पूर्ण
येलो कलरचा पण व्हाईट माझ्याकडे ड्रेस आहे, तेव्हा त्याच्यावर मग ही अशी माळ वापरते मी. तुम्हाला नीट दिसणार. ऍक्च्युली ना थोडं फिरवायला कधी कधी प्रॉब्लेम होतो. आता छान दिसतात हे पण. हे बघा, अशा पद्धतीची ही माळ आहे. आणि प्लेन ड्रेस असेल, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न कशावरही तुम्ही घालाल ना तरी छान दिसेल. आणि रेड कलर असल्यामुळे ना सगळ्या ह्याला मिक्स मॅच होते. जेवढे लाईट कलर असतील तर सगळ्याला हे मॅच होऊन जातो हा रेड कलर. म्हणून हा रेड कलर घेतलेला आहे. तर कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. तर त्याच्यानंतरचा नेकलेस आहे बघा. याचं हे असं पेंडंट आहे आणि याचे जे हे चेन आहे ना हे मी वेगवेगळे चेंज करत राहते. म्हणजे कधी कधी मी याच्यामध्ये थ्रेड पण वापरते आणि कधी कधी अशी चेन पण वापरते. तर हा पण खूप माझा जुना नेकलेस आहे. हा पण मी खूप कॉलेज पासून वापरते आणि तो पण अजून तसाच आहे. हा पण मी लावण्यमधनच घेतलेला आहे, दादरवरनं. आणि इयरिंग्स बघाल ना तर खूप सुंदर इयरिंग्स आहेत. अगदी मोठे असे आणि खूप म्हणजे तेव्हा खूप असे घातले जायचे मोठे मोठे इयरिंग्स आणि सिंगल असे. तर कसा वाटतोय? आय होप तुम्हाला मी हे सगळे दाखवलेले इयरिंग्स आवडले असतील किंवा जे काही मी मिक्स मॅच करून पण वापरते कधी कधी ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करत असते ते देखील तुम्हाला आवडत असेल. सर्वात जास्त तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलंय माझं, म्हणजे कुठला नेकलेस आवडलाय ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आता नेक्स्ट दाखवते. त्याच्यानंतर अगदी सिंपल असं सगळ्यांकडे असं एकतरी पेंडंट असावं. म्हणजे हे बघा, हे सिंपल असे इयरिंग्स आहेत, एक एक स्टोन असलेला आणि एक स्टोन असलेला असं हे पेंडंट आहे मध्ये बघा. तर हे पण तुम्ही चेन याच्यावर मिक्स मॅच कुठलीही, म्हणजे अगदी तुम्हाला बारीक पाहिजे किंवा थोडीशी जाडसर हवी तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, सिंपल, अगदी सिंपल. जे आपल्याला खूप जास्त काही घालायचं नसेल ना तर असं हे एक सिंपल असं देखील छान दिसतं. तर हा पण एक सेट माझ्याकडे खूप आधीपासूनचा घेतलेला आणि आता मी बरीच वर्ष वापरते. आणि अजून एक नेकलेस आहे माझ्याकडे. तर ऍक्च्युली त्याचे ना आता इयरिंग्स माझे इयरिंग्सच्या बॉक्समध्ये आहेत, तर आता ते मी दाखवत नाहीये तुम्हाला, पण अशा पद्धतीचं आहे बघा हे. आणि हे जीन्स वरती, वेस्टर्न आउटफिट वगैरे वरती घालण्यासाठी घेतलेलं आहे. आणि याचे जे इयरिंग्स आहेत ते मी सेम असे घेतलेले आहेत, म्हणजे जे फुल आहे ना त्याच पॅटर्नचे घेतलेले आहेत. तर आय होप माझ्यामध्ये सगळं ऑलमोस्ट मी कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे जे छोटे छोटे नेकलेस होते जे मी डेली वेअर साठी वापरते, बाकी तर जे असे बरेचसे असे कलेक्शन्स आहेत माझ्याकडे, ते येणाऱ्या व्लॉग मधनं दाखवेल. आजच्या व्लॉग मधनं मी म्हटलं की इयरिंग्स कलेक्शन दाखवा, म्हणजे म्हटलं बऱ्याच दिवसांनी आपले किचनचे व्लॉग्स येतात. तर काही मला अशा पण कमेंट्स येतात की रोज रोज किचनचं काय तेच तेच बघून आम्हाला खूप बोर झालं, आम्हाला कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं पण दाखव. तर मी म्हटलं चला आज हेच दाखवूया. पण माझी आवड किचन मधलीच आहे. माझा पूर्ण वेळ किचन मध्येच जातो आणि मला कितीही तुम्ही किचन मध्ये काम करायला सांगाल ना मला त्याचा कंटाळा येत नाही. जेव्हा मला रिकामी वेळ असतो ना माझा बराचसा वेळ हा किचन मध्येच जातो. मी काही ना काहीतरी करतच असते आणि तेच मी जे काही करत असते तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा, तुम्हाला त्याचा थोडासा फायदा व्हावा म्हणून त्या सगळ्या गोष्टी माझ्या किचन रिलेटेडच्या ज्या गोष्टी माझ्या ब्लॉग मधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर माझ्या ज्या काही युट्यूब चॅनलवरती बऱ्याचपैकी ना तुम्हाला किचनचेच ब्लॉग्स बघायला मिळतील. माझा देखील प्रयत्न आहे की तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी पण शेअर कराव्या. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी शेअर करणं शक्य नसतं. तर रोजचं रुटीन मध्ये आपलं तेच असतं. तर तेच पण रिपीट होऊ नये यासाठी पण मी प्रयत्न करत असते की प्रत्येक ब्लॉग मधनं पण तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन नवीन पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तसंच आजच्या ब्लॉग मधनं देखील केलेला असेल. आजचा ब्लॉग पण आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटू माझ्या एका छानशा ब्लॉग सोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.